नमस्कार, मी नवनाथ बन. करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 10वी नंतर 12वी करतो आणि 12वी नंतर बरेच विद्यार्थी डिग्री अर्थात पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. परंतु पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर करिअरच्या वाटा काय आहेत, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाता येऊ शकतं, या सगळ्या विषयात आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आनंद मापुसकर सर आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. साधारणतः विद्यार्थी 10वी 12वी नंतर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि पदवीनंतरही बऱ्याच वेळेला करिअर निवडताना संभ्रम असतो. तर पदवीनंतर करिअरच्या काय काय वाटा आहेत विद्यार्थ्यांसाठी? आपण बघतो की साधारणतः 10वी नंतर विद्यार्थी जो आहे तो शाखा निवडतो, 12वी नंतर तो एक विशेष अभ्यासक्रम निवडतो आणि तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मग त्याच्या मनामध्ये येतं की बाबा आता याच्या पुढे काय करायचं. म्हणजे अनेक वेळेला असं असतं की विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या समोर असं असतं की आता नोकरी करायची आहे, मग मला नोकरी नेमकी मिळेल का, की मी नोकरी करायची की अजून मी पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण जे आहे ते घ्यायचं किंवा मॅनेजमेंटचा एखादा कुठला चांगला अभ्यासक्रम करायचा, असे विविध पर्याय हे विद्यार्थ्यांच्या समोर असतात. आणि मला वाटतं की जवळपास आजही आपण बघितलं तरी साधारणतः एक 80% विद्यार्थी जे आहेत ते फोकस नसतात. म्हणजे ग्रॅज्युएशन तर झालेलं आहे, पदवी तर घेतलेली आहे, पण ती पदवी घेतल्यानंतर पुढे नेमकं कुठल्या दिशेने जायचं आहे, काय करायचं आहे याची त्यांना स्पष्ट कल्पना नसते. आणि त्यामुळे मला वाटतं की पदवीनंतर काय याचा विचारसुद्धा या टप्प्यावर करणं आवश्यक आहे. वास्तविक आता विद्यार्थी जे आहेत ते 2 वर्षाचा कुठलाही अभ्यासक्रम पोस्ट ग्रॅज्युएशनचा पूर्ण करू शकतात. पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की मला पोस्ट ग्रॅज्युएशन नेमकं का करायचं आहे आणि ते पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मला संशोधनामध्ये जायचं आहे, मला शिक्षक प्राध्यापक व्हायचं आहे, की मला खाजगी उद्योगांमध्ये नोकरी पाहिजे आहे. आणि मला वाटतं की त्यानुसार त्यांना ठरवायला लागेल की नेमकं कुठल्या अभ्यासक्रमांना जायचं आहे हे ठरवायला लागेल. त्याचबरोबरीने आपण अनेक वेळेला बघतो की बाबा कधी कधी पदवीचा जो अभ्यासक्रम असतो त्याला आईवडिलांच्या इच्छेपोटी किंवा फोर्सपोटी आपण त्यांनी निवडलेला असतो आणि मग आईवडिलांची इच्छा आहे, पण नंतर असं लक्षात येतं की बाबा मला जे पाहिजे होतं ते काय त्या अभ्यासक्रमामध्ये आवड नाहीये. मग अशा वेळेस मला वाटतं की त्यांनी पदवी अभ्यासक्रम एका ठिकाणी केलेला आहे, पण पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यासक्रम उदाहरणार्थ मॅनेजमेंटमधला, उदाहरणार्थ अन्य कुठल्या तरी क्षेत्रामधला हा करून तो चांगल्या प्रकारे मला वाटतं की पुढे करिअर करू शकेल. आणि त्यामुळे मला वाटतं की पदवी नंतरचा हा एक टप्पा जो आहे, पदवी ते नोकरी किंवा व्यवसाय करण्यापूर्वीचा एक 2-3 वर्षाचा कालावधी जो आहे हा सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि तो सुद्धा विद्यार्थ्यांनी नीट काळजीपूर्वक मला वाटतं की निवडला पाहिजे. बरोबर आहे सर. पदवी झाल्यानंतर साधारणतः काही शॉर्ट टर्म कोर्स असतात, एखादा डिप्लोमा असतो आणि जो केला की तुम्हाला लगेच नोकरी मिळू शकते. कारण पदवीला साधारणतः 5 वर्ष तुम्ही, 12वी नंतर 3 वर्ष आणि 12वीचे 5 वर्ष, 10वी नंतर साधारणतः 5-1 वर्ष तुम्ही घालवलेले असतात. बरोबर. तर असा काही एखादा कोर्स असतो का की एखाद्या वर्षाचा डिप्लोमा करायचा आणि लगेच तुम्हाला नोकरी मिळू शकते? बरोबर. आता याला आपण फिनिशिंग स्कूल असं म्हणू शकतो किंवा आमचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर एखाद्या स्पेसिफिक विषयामध्ये मला ट्रेनिंग घ्यायचं आहे, तसं स्पेसिफिक विषयांमधलं ट्रेनिंग देणारे पण अनेक कोर्सेस आहेत. मग आता या कोर्सेसची माहिती कुठून घ्यायची आपण? तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 11 सार्वजनिक विद्यापीठ आहेत. या 11 सार्वजनिक विद्यापीठांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ही माहिती घेता येऊ शकेल. त्यांच्या वेबसाईटवर आपण जायचं आणि त्याच्यामधून आपण करिअर ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस, म्हणजे साधारणतः डिग्री कोर्सेस, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस विद्यापीठ चालवतं, PhDचे अभ्यासक्रम असतात. पण त्याबरोबरीने जसं मुंबई विद्यापीठाचं उदाहरण घेतलं तर गरवारे इन्स्टिट्यूट ही जी आहे ती करिअर ॲडव्हान्समेंटसाठी किंवा करिअर डेव्हलपमेंटसाठीचीच एक त्यांनी संस्था सुरू केलेली आहे. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला असंख्य, म्हणजे पोल्युशन कंट्रोल याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे का किंवा यामध्ये करिअर करायचं आहे का, तर गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला त्या प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्या विषयातला अभ्यासक्रम आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या विषयातला असेल, असे असंख्य अभ्यासक्रम. हे एक मुंबई विद्यापीठाचं पण उदाहरण घेतलं, असंच पुणे विद्यापीठ आहे, असंच मला वाटतं की औरंगाबाद विद्यापीठ आहे, असं अनेक विद्यापीठांमध्ये सुद्धा मला वाटतं की या प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आपल्याला. बरोबर आहे. साधारणतः एखाद्याने BSc केलेलं असेल आणि BSc नंतर त्याला आता एका वर्षभरामध्ये कोर्स करायचा, तर BScच्या विद्यार्थ्यांना काय काय संधी आहे पुढे? आता BSc असेल तर BSc मध्ये त्यांचा विषय कुठला आहे हा अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे BSc त्याने मॅथमॅटिक्स केलं आहे, केमिस्ट्री केलं आहे, फिजिक्स केलं आहे. समजा केमिस्ट्री केलेलं असेल तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा 1.5 वर्षाचा डिप्लोमा आहे, तो अभ्यासक्रम पूर्ण करून तो फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये जाऊ शकतो. बरोबर. फार्मा बिझनेस मॅनेजमेंट आहे, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आहे, असे विविध अभ्यासक्रम आहेत. म्हणजे त्यांना एक विचार करायचा की मला मॅनेजमेंटच्या दिशेने जायचं आहे की मला त्या विषयामध्ये संशोधन करायचं आहे, त्या विषयामध्ये अधिक अभ्यासक्रम करायचा आहे. मॅनेजमेंटच्या दिशेने जायचं असेल तर त्यांनी डायरेक्टली त्या विषयातल्या मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम किंवा जनरल अभ्यासक्रम हे निवडले पाहिजे. त्या विषयामध्ये अधिक जर का आपल्याला गतीने जायचं असेल पुढे तर त्या विषयामधलेच पोस्ट ग्रॅज्युएशनचे किंवा डिप्लोमाचे अभ्यासक्रम आहेत ते निवडून त्यांनी गेलं पाहिजे. अच्छा. आणि तसंच एखाद्याने कॉमर्स केलं असेल तर त्याला काय काय पुढे स्कोप आहे? तर त्यांनी कॉमर्स जर का केलेलं असेल तर मला वाटतं की इन्शुरन्स सेक्टर मोठं आहे, त्यामुळे इन्शुरन्सशी रिलेटेड जे अभ्यासक्रम आहेत ते त्यांना करता येऊ शकतील. त्याच्याच बरोबरीने अकाउंटिंगशी संबंधित जे अभ्यासक्रम आहेत ते करता येतील, मॅनेजमेंटशी संबंधित अभ्यासक्रम आहेत ते करता येतील. म्हणजे सर्रास मुलं MCOMला जातात, पण MCOM करून पुढे काय करणार? म्हणजे MCOMचा उपयोग जो आहे हा प्रामुख्याने आपण बघितलं तर प्राध्यापक किंवा शिक्षक होण्यासाठीची पात्रता तुम्ही ग्रहण करता.
इंडस्ट्रीमध्ये किंवा उद्योगामध्ये तुम्हाला जर का जायचं असेल तर मात्र तुम्हाला काय M.Com तुम्ही केलं आहे किंवा नाही केलेलं आहे हे विचारत नाही आहे. त्यापेक्षा मग मला वाटतं की इन्शुरन्सचं सेक्टर असेल त्या विषयातलं किंवा CA किंवा कॉस्ट अकाउंटन्सी सारखा असेल किंवा तुम्हाला कंपनी सेक्रेटरी सारखा जर अभ्यासक्रम म्हणजे ज्याला 3-1 वर्ष साधारणतः आहे वेळ त्यांनी त्या अभ्यासक्रमांकडे मला वाटतं की वळलं पाहिजे. बरोबर आहे. आणि अगदी तसंच ज्यांनी कला क्षेत्र आर्ट्समध्ये BSc आर्टमध्ये BA केले आणि त्याच्यानंतर त्याला करिअरच्या काय काय संधी आहेत आणि त्याला एखादा डिप्लोमा किंवा डिग्रीचा कोर्स काय पुढे आता त्याच्यामध्ये त्यांनी त्या विषयामध्ये केलं पाहिजे. मला वाटतं की ज्या विषयामध्ये त्यांनी केलेलं आहे त्या विषयामध्ये त्यांनी केलं पाहिजे. आणि मग समजा पॉलिटिकल सायन्स असेल तर पॉलिटिकल सायन्समध्ये ह्युमन राईट्स नावाचा विषयातला एक डिप्लोमा आहे, तो डिप्लोमा ते करू शकतात. तर नव्याने पब्लिक पॉलिसी नावाचा एक विषय येईल की त्या विषयांमधला डिप्लोमा ते करू शकतात. असे असंख्य अभ्यासक्रम म्हणजे इकॉनॉमिक्स असेल तर मग इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असंख्य म्हणजे शेअर मार्केटशी रिलेटेड असंख्य तुम्हाला छोटे छोटे कोर्सेस जे आहेत हे कोर्सेस तुम्हाला करता येऊ शकतील. त्यामुळे तुम्ही ज्या विषयामध्ये काम केलेलं आहे, समजा तुम्ही लिटरेचर घेतलेलं आहे, भाषा विषय घेतलेला आहे, तर त्या भाषामधून तुम्ही ट्रान्सलेशन म्हणजे त्या भाषेचा उपयोग ट्रान्सलेशनसाठी कसा करणार, मग त्यासाठी सुद्धा अनेक विद्यापीठांमध्ये ट्रान्सलेशन ओरिएंटेड अनेक कोर्सेस आहेत. तर त्याची सुद्धा माहिती मला वाटतं की विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. बरोबर. याच्याबरोबर MSW सारखे पण कोर्स आहेत कोर्सेस, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना करिअर करता येऊ शकतं. तर साधारणपणे ह्या तिन्ही याच्यामध्ये घेतलं तर विद्यार्थ्यांना एखाद्याला आता 4-5 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं, तर अशा वेळेला त्याला नोकरी करणं खूप आवश्यक असतं. तर नोकरी करत करत पार्ट टाइम एखादा कोर्स असतो का की जेणेकरून आपलं शिक्षण पण पूर्ण चालू राहील आणि आपलं नोकरी उद्योग सुद्धा चालू राहील? असं पार्ट टाइम कोर्सेस असतात ना, म्हणजे पार्ट टाइम कोर्सेस तुम्हाला करता येऊ शकतात. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठं जी आहेत त्याच्यामध्ये म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स लर्निंग म्हणून त्याच्यामध्ये आहेत. अच्छा, ते उपलब्ध आहे. किंवा मग राष्ट्रीय स्तरावरचा विचार जर केला तर IGNOU इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर YCMU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे, की या विद्यापीठांमधून सुद्धा करता येईल. आणि ही विद्यापीठं ही जी आहेत ही UGC मान्यता प्राप्त आहेत. म्हणजे ह्या विद्यापीठांमधून जरी त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तरी त्यांना पुढे लेक्चरर व्हायचं असेल, प्राध्यापक व्हायचं असेल किंवा पुढे कुठे चांगल्या प्रकारची नोकरी पाहिजे असेल तरी ही पदवी जी आहे किंवा पदव्युत्तर पदवी जी आहे ही रेकग्नाइज बाय UGC आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण म्हणजे नोकरी करता करता सुद्धा अशा विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. अच्छा, म्हणजे अशा विद्यापीठामध्ये जर का ऍडमिशन घ्यायचं असेल त्याला CET वगैरे असते? नाही, त्याला CET नसते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर का मुक्त विद्यापीठाचा विचार जर का केला तर मुक्त विद्यापीठामध्ये काय तुम्हाला CET वगैरे नसते, त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट येते. आणि आपल्याला सुदैव असं आहे की आता प्रत्येक विद्यापीठाची स्वतःची वेबसाईट आहे. तर त्या वेबसाईटवर जाऊन जर का आपण बघितलं तर त्या वेबसाईटवर त्यांचं कॅलेंडर वगैरे सगळं डिक्लेअर केलेलं असतं. त्याचप्रकारे मुक्त विद्यापीठांची स्वतःची अशी सेंटर्स आहेत. त्या सेंटर्समध्ये जाऊन सुद्धा आपण चौकशी करू शकतो. रिजनल सेंटर्स आहेत, त्यांचे डिस्ट्रिक्टला सेंटर्स आहेत, स्टडी सेंटर्स आहेत. तर ह्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी चौकशी करू शकतात. तिथे ते ॲडमिशन जे आहे ते घेऊ शकतात. त्यांना स्टडी मटेरियल जे आहे, अभ्यासाचं मटेरियल जे आहे ते उपलब्ध होतं आणि त्यांनी आपला अभ्यास नोकरी सांभाळत करून मला वाटतं की पुढे ते पदव्युत्तर पदवी किंवा एखादा डिप्लोमा हे सुद्धा ते पूर्ण करू शकतात. बरोबर. अलीकडच्या काळात साधारणतः ट्रेंड बघितला तर बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंग वगैरे करतात आणि त्याच्यानंतर पदवीनंतर आपल्याला MBA वगैरे करताना मार्केटिंगचं मध्ये HR मध्ये करताना बघतात. तर हा ट्रेंड खूप वाढला आहे. तर इंजिनिअरिंग वगैरे अशी डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काय काय संधी असू शकते पुढे? आता इंजिनिअरिंगचा जर का आपण विचार केला तर इंजिनिअरिंगमध्ये त्यांना जर का कोर इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर बरेचसे विद्यार्थी जे ती गेट नावाची परीक्षा देतात, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट. ही जी गेट नावाची परीक्षा आहे ही IIT कंडक्ट करते. अच्छा. आणि ह्या परीक्षेमधून IIT किंवा चांगल्या ज्या संस्था आहेत त्याच्यामधून पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असेल तुम्हाला तर गेटच्या स्कोरवर तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. तिथे CET वगैरे नाही आहे. आणि त्यामुळे पदव्युत्तर जर का शिक्षण तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये घ्यायचं असेल तर गेट नावाची परीक्षा जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. गेट परीक्षेचा दुसरा उपयोग जो आहे आपण बघतो की ज्या पब्लिक सेक्टरमधल्या कंपन्या आहेत म्हणजे सार्वजनिक कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी जर का पाहिजे असेल तर ह्या कंपन्यासुद्धा वेगळी परीक्षा घेत नाहीत. म्हणजे तुम्हाला भारत पेट्रोलियममध्ये जायचं आहे किंवा अन्य कुठल्याही कंपनीमध्ये ONGCमध्ये जायचं आहे तर तुम्हाला गेट परीक्षा देणं हे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असेल इंजिनिअरिंगमधलं तरीसुद्धा गेट परीक्षा देणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीने तुम्हाला सरकारी कंपन्या ज्या आहेत ह्या सरकारी कंपन्यांमध्ये नोकरी चांगली पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही गेट परीक्षा जी आहे ही देणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या प्रकारे मला वाटतं की इंजिनियर्स जे आहेत ते विचार करू शकतात. आता जसं तुम्ही मुद्दा मांडलेला आहे की साधारणतः विद्यार्थी जो आहे हा विद्यार्थी विचार करत असताना बाबा मला काय आता इंजिनिअरिंगमध्ये मला आवड नाही आहे किंवा मला कोर सेक्टरमध्ये आवड नाही आहे. मग असे विद्यार्थी साधारणतः असा विचार करतात की माझं इंजिनिअरिंगचं झालेलं आहे, आता मी मॅनेजमेंटचा एक 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा डिग्री अभ्यासक्रम जो आहे मास्टर्स अभ्यासक्रम जो आहे तो करेन आणि त्याच्यानंतर मी मॅनेजमेंट करेन. तर हा सुद्धा चांगला पर्याय आहे, त्याच्यामधूनही जाऊ शकतात. IIT मध्ये सुद्धा मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, शैलेंद्र जे मेहता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नावाचा स्कूल आहे. तर ह्या स्कूलमध्ये मॅनेजमेंटच्या इंजिनिअरिंगसाठी आवश्यक असणारं मॅनेजमेंट हे दिलं जातं.
त्यामुळे आपले विद्यार्थी जे आहेत हे ती परीक्षा देऊन मला वाटतं की मॅनेजमेंटची जी इन्स्टिट्यूट IIT मधलं आहे तिथेही जाऊ शकतात, तिथूनही चांगलं करू शकतात. बरोबर, म्हणजे भरपूर संधी आहेत आणि भरपूर क्षेत्र त्यासाठी उपलब्ध आहेत. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर 0226616016 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर करिअर मंत्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पदवीनंतर करिअरच्या वाटा काय आहेत या संदर्भात आपण बोलतोय आणि या बाबतीत तुमचे काही प्रश्न असतील तर 0226616016 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. शुभम जगताप बोलतायत आता बारामतीतून. शुभम, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. शुभम, प्रश्न विचारा तुमचा. सर, हा बोला, सलग प्रश्न मी विचारा. आता 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलंय. हा, सलग प्रश्न विचारा तुमचा. टीव्हीचा आवाज कमी करून सलग प्रश्न विचारा. मी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलंय. हा बोला. पुढे. त्यासाठी आता मला MPSC मध्ये इंटरेस्ट आहे. अच्छा, 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं, MPSC करायचं, तर काय करायचंय, तर पुढे काय करता येईल असं त्यांचा प्रश्न आहे. तर मला वाटतं की पदवीपर्यंत जाणं त्यांनी आवश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतात. आपल्याला वाटतं फक्त MPSCची एकच परीक्षा असं नाहीये. MPSCची 19 वेगवेगळ्या पदांसाठी अधिकाऱ्यांच्या जी परीक्षा आहे त्याला राज्यसेवा परीक्षा म्हणतात. त्याच्यानंतर पोलीस उपनिरीक्षकांची परीक्षा आहे, सहाय्यकांची परीक्षा आहे, कर सहाय्यक परीक्षा आहे, अशा असंख्य परीक्षा आहेत. त्यानंतर न्यायाधीशांसाठी जी आहे, सरकारी वकील बनण्यासाठीची अशा असंख्य परीक्षा ज्या आहेत हे MPSC घेते. मला वाटतं आपल्याला नेमकं कुठल्या याच्यात जायचं आहे, पण आपण असं गृहीत धरू की सर्वसाधारण विद्यार्थी ज्याला जातात अशा राज्यसेवा परीक्षांना त्यांना जायचं आहे. तर त्यासाठी पदवी करणं आवश्यक आहे. पण स्पर्धा परीक्षा करत असताना मला वाटतं की विद्यार्थ्यांनी एक विचार केला पाहिजे, आपलं सिलेक्शन नाही झालं तर अल्टरनेटिव्ह आपल्याला काही असला पाहिजे, पर्यायी आपल्याला काही असला पाहिजे. आणि त्यामुळे माझं सजेशन असं आहे की त्यांनी कुठल्याही विषयामध्ये, ज्या विषयांमध्ये त्यांना गती आहे, ज्या विषयामध्ये त्यांना आवड आहे, अशा विषयामध्ये त्यांनी पदवी घ्यावी. पदवी घेत असतानाच बरोबरीने त्यांनी थोडासा MPSCच्या राज्यसेवा परीक्षा किंवा उपनिरीक्षकांची परीक्षा असेल, त्यांचा सिलेबस जो आहे, त्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो त्यांनी चालला पाहिजे. रोजची वर्तमानपत्र किंवा त्या अनुषंगाने ज्या चालू घडामोडी आहेत त्या अनुषंगाने, त्या परीक्षेच्या अनुषंगाने इतिहास, भूगोल असेल, राज्यशास्त्र विषय असेल तर ते काय असतात तर त्याचा थोडा थोडा अभ्यास जे आहे हे रोज करू शकतात. हे केलं आणि तर त्याच्यानंतर त्याला उपयोग पडेल. आणि त्यानंतर कुठल्याही पदवीला त्यांनी ऍडमिशन घ्यावं. पदवीनंतर मात्र मग त्यांनी जोरदार ह्या परीक्षांची अधिक तयारी जी आहे ही पूर्णपणे तयार करू शकता. बरोबर आहे. दर्शना शिरगावकर आहेत अंधेरीहून. दर्शनाताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा मुलगा आहे तो BS आता कम्प्युटर सायन्स करतो आहे, सायन्स मध्ये ऍडमिशन. बरं, हा पुढे. हॅलो. हा बोला बोला, प्रश्न विचारा तुमचा. माझा मुलगा आता सायन्स शाखेत आहे, कम्प्युटर सायन्स घेऊन करतो आहे. त्याला पुढे काय करिअरच्या वाटा म्हणजे असेल पुढे? अच्छा, बरं. आता त्यांनी जर का BSc कॉम्प्युटर सायन्स घेऊन करतो आहे तर एक तर त्यांनी विचार केला पाहिजे की मला पुढे काय करायचं. म्हणजे 2-3 ऑप्शन आहेत. तर मॅनेजमेंटमध्ये गेला तर तो IT म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये तो IT मॅनेजर होऊ शकतो. बरोबर. पण त्याला सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये जाऊन तिथे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगमध्ये जर का इंटरेस्ट असेल तर त्याने अजून एखादा मास्टर्स कोर्स जो आहे हा MSc इन कॉम्प्युटर सायन्स सारखा अभ्यासक्रम आहे, MSc इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला त्यांनी जो आहे हा प्रवेश घेतला पाहिजे. किंवा त्यांनी MCA मास्टर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन जो आहे हा अभ्यासक्रम आहे, याच्यामध्ये त्यांनी प्रवेश घेतला तर जाऊ शकतो. ॲडव्हान्स जर का काही शिकायचं असेल तर CDAC नावाची संस्था जी आहे, या CDAC नावाच्या संस्थेमध्ये सुद्धा काही ॲडव्हान्स अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, ते तो करू शकतो. त्याशिवाय प्रायव्हेट म्हणजे काही खाजगी ज्या कंपन्या आहेत या कंपन्या त्यांचे अभ्यासक्रम लॉन्च करतात. मग ओरॅकल असेल तर ओरॅकलचा स्वतःचा एक प्रोग्राम आहे तो ते करू शकतात. जावा असेल तर जावाचा स्वतःचा प्रोग्रामिंगचा कोर्सेस परीक्षा आहेत. ह्या परीक्षांना ते बसू शकतात आणि त्याचं सर्टिफिकेशन जे आहे हे मिळवू शकतात. मला वाटतं की नोकरी चांगली मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी ज्या कंपन्या आहेत की जी सॉफ्टवेअर आपण वापरतो त्यांच्या सर्टिफिकेशनचे जे अभ्यासक्रम आहेत ते त्यांनी करणं, त्याच्यामध्ये उत्तीर्ण होणं किंवा लेटेस्ट काही याच्यामध्ये, तर मला वाटतं ते उपयोगी होऊ शकतं. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन आहे अंबाजोगाईवरून. गंगासागर ताई बोलतायत. गंगासागर ताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. गंगासागर ताई, आवाज येतोय? हा बोला. हा बोला. हा, ते माझा मुलगा 12वीला होता. अच्छा. हा, ते आता 12वी करतो. त्यानं सायन्स घेतलाय. आता पुढे चालून त्यानं
म्हणजे काय करण्यात चांगलं हे आहे. अच्छा, 12वी सायन्स आहे. 12वी सायन्स आहे, त्याचं ऍडमिशनची प्रोसेस मला वाटतं चालू असेल आता. इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस चालू आहेत, मेडिकलची अजून सुरू आहे. तर मला वाटतं की कुठल्या शाखेमध्ये त्याला प्रवेश मिळतो, कुठल्या अभ्यासक्रमाला मिळतो त्याच्यानुसार ठरवता येईल. काही विद्यार्थ्यांना प्लेन BSc म्हणजे बाबा BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स अशा जरी त्याला मिळालेला असेल तरी सुद्धा घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांनी त्या विषयावर लक्ष केंद्रित करून आपण पदवी जी आहे त्या अभ्यासक्रमामध्ये निवडावी. आणि जसं मगाशी आपण बघितलं तसं पदवीनंतर समजा त्यांना असं वाटलं की मला त्या विषयामध्ये संशोधनाला जायचं तर मग त्यांनी मला वाटतं की मास्टर्स त्या विषयामध्ये करावं. नाहीतर मग जसं की काही फिनिशिंग स्कूल हे असतात, म्हणजे उदाहरणार्थ पॅकेजिंग टेक्नॉलॉजी हे आपल्याला अनेक जणांना माहितीच नाही आहे. पण BSc फिजिक्स आणि BSc केमिस्ट्री केलेले विद्यार्थी जे आहेत, अंधेरीला इन्स्टिट्यूट आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगची, तर त्याच्यामध्ये जाऊन त्यांनी जर का डिप्लोमा कोर्स केला तर त्याला डिमांड प्रचंड आहे. पण विद्यार्थी MBAच्या मागे किंवा विद्यार्थी अन्य कुठल्या तरी अभ्यासक्रमांच्या मागे असतात आणि त्यामुळे सायन्स ग्रॅज्युएटसुद्धा अशा प्रकारचे असंख्य अभ्यासक्रम जे आहेत त्यांना जाऊ शकतात. पुण्यामध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे. पदवीनंतर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. त्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला एक साऊंड रेकॉर्डिंग किंवा साऊंड इंजिनिअरिंगचा एक चांगला अभ्यासक्रम आहे की ज्याला 12वी सायन्सचे विद्यार्थी लागतात आणि पुढे जाऊन त्यांनी पदवी घेतलेली आहे. तर हा सुद्धा अभ्यासक्रम करता येईल. असे असंख्य अभ्यासक्रम किंवा विविध क्षेत्र जे आहेत ही उपलब्ध आहेत. बरोबर आहे. आपल्याला आणखी एक फोन आहे. डोंबिवलीहून प्रमोद नाडकर बोलतायत. प्रमोदजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा सर, मी प्रमोद नाडकर बोलतो डोंबिवलीवरून. हा, बोला. मला इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये आहे, क्लिअरिंग फॉरवर्डिंग. माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, तर थोडं त्याच्यामध्ये काय स्कोप आहे का? अच्छा, ठीक आहे. नाही, इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा कस्टम क्लिअरन्स जे आहे त्याच्यामध्ये शिपिंग कंपन्या आहेत. मुंबई आणि JNPTला पोर्ट आहेत आणि त्यामुळे तिथे रिक्वायरमेंट असते आणि त्यामुळे त्यांनी ते केलेलं असेल तर शिपिंग कंपन्यांमध्ये जाऊन त्यांना चांगल्या प्रकारची नोकरी जी आहे ती उपलब्ध होऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे कुठलीही डिग्री असेल तरी त्याला तो इम्पोर्ट एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन असतं, त्याला क्लिअरिंग एजंट्स वगैरे असतात, त्यांच्याकडेही लागतात. हे सगळे नियम काय आहेत इम्पोर्ट एक्सपोर्टचे, तर त्या संदर्भातलं आहे. तर त्याला नक्की स्कोप आहे. मुंबई आहे, JNPT आहे, या ठिकाणी स्कोप नक्की आहे. बरोबर. साधारणतः मुलांचा BSc किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन करताना भर असतो की स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करावा. तर त्यांनी आत्तापासून कशी तयारी केली पाहिजे त्याची? तर मगाशी आपण बघितलं की एक पहिला प्रश्न आला होता तेव्हा तयारी करावी. तर तेव्हा त्यांनी जनरल नॉलेज जे आहे, सामान्य किंवा चालू घडामोडी जे आहे त्याचं ज्ञान ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी त्या प्रकारचा अभ्यास जो आहे हा केला पाहिजे चालू घडामोडींवरचा. त्याचबरोबरीने कॉमन काही विषय असतात जी परीक्षा आपल्याला द्यायची त्या विषयांमध्ये, तर त्या कॉमन विषयांचा म्हणजे जर का UPSC MPSC असेल तर तुम्हाला इतिहास आहे, त्यानंतर तुम्हाला भूगोल आहे, अर्थशास्त्राचा थोडासा अभ्यास आहे, हे अभ्यास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबरीने अनेक याच्यामध्ये आपण बघतो की स्कॉलरशिप सारखे प्रश्न विचारलेले असतात. त्याला आपण एक अॅरिथमॅटिक रिझनिंग म्हणतो किंवा ॲनालिटिकल रिझनिंग म्हणतो. तर ती तपासणारी. तर मला वाटतं की त्याची थोडीशी प्रॅक्टिस केली, अशा गोष्टी काही केल्या आणि वाचन आपण वाढवलं. आपण साधारण फेसबुक, व्हॉट्सअप हेच वाचन करत असतो रोज. तर त्याच्यापेक्षा जाऊन जर का आपण चांगली पुस्तकं, चांगली आत्मचरित्र वाचली तर मला वाटतं की त्याचा नक्की उपयोग जो आहे हा स्पर्धा परीक्षांना होतो. अच्छा, शेवटचा फोन आहे. पंढरपूरहून मच्छिंद्र पुजारी बोलतायत. मच्छिंद्रजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. अच्छा, मला अच्छा. FY BA ला आहे आता तो. विषय कुठला तुमचा? जिओग्राफी. नाही, जिओग्राफी, भूगोल. बरं, आता जिओग्राफी विषय असेल आणि ते पुढे जाऊन जिओग्राफी विषय घेणार असतील तर मला वाटतं की रिमोट सेन्सिंग हा विषय जो आहे, या रिमोट सेन्सिंगलाही भरपूर भवितव्य आहे. ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम जे आहे GIS यांना आहे, हे अप्लाइड आपलं आहे. त्यामुळे ते आहे. हवामानशी रिलेटेड विषय आहे, त्याला भरपूर डिमांड आहे. त्यामुळे त्यांनी असा विषय करावा की बाबा BA त्यांनी घेतलेला आहे आणि पुणे विद्यापीठामध्ये हे रिमोट सेन्सिंग आणि GISच्या संदर्भातले BA जिओग्राफी नंतरचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तिथेही जाऊन त्यांना चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम करता येईल. बरोबर. भरपूर संधी आहे. त्यामुळे विषय कुठला असेल तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. तुमच्यामध्ये क्षमता असेल तर नक्की त्या विषयामध्ये तुम्हाला गती येऊ शकते. सर, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. परंतु जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.